रहे उन सभी को वंदन करके उन सबको साक्षी मानकर मैं प्रतिक्रमण 15 प्रमाण, 15 योग, 25 कषाय हुए हैं, दोष लगे हैं, अपराध हुए हैं, वो सभी दोष, वो सभी अपराध, तस्सम इच्छामि दुक्कडम। हे प्रभु, मैं पश्चाताप करता हूँ, मैं पश्चाताप करता हूँ। पर्यंत शरणं प्रवज्जामि, सिद्ध शरणं प्रवज्जामि, शरणं नास्ति तमेव शरणं मम, अन्यथा शरणं नास्ति तमेव शरणं मम। तस्मात् कारुण्य भावेन रक्ष। मेरे जीव में 4 आत्मज्ञान, 4 रौद्र ध्यान, 3 शल्य, 3 गारव, 4 कषाय, तत्संबंधी जो भी दोष मुझे लगे हैं वो सभी दोष मिथ्या हो, मिथ्या हो, मिथ्या हो। तत्सम इच्छामि दुक्कडम। मुझे क्षमा करो। हे प्रभु, अनादिकाल से अब तक मेरे जीव में षटकाय के जिन किसी भी जीव की हिंसा विराधना की है उन समस्त जीवों से मैं क्षमा मांगता हूँ और किसी भी उन समस्त जीवों को मैं क्षमा करता हूँ, मन वचन काय से क्षमा करता हूँ। मैं परस्पर क्षमा भाव रखता हूँ। हे प्रभु, अनादिकाल से अब तक मैंने अनादिकाल से अब तक मेरे जीव में षटकाय के जिन किसी भी जीव की हिंसा विराधना करने से, दुख देने से, कष्ट पहुंचाने से, प्रताड़ित करने से, किसी भी प्रकार से किसी भी जीव को कष्ट पहुंचाने से जो भी पापाश्रम हुआ हो वो सभी पाप मेरे मिथ्या हो, मिथ्या हो, मिथ्या हो। तत्सम इच्छामि दुक्कडम। हे प्रभु, अनादिकाल से अब तक मेरे जीव ने अष्टमुलुक व्रत पालन संबंधी, 12 व्रतों के पालन संबंधी, सामायिक संबंधी, प्रतिक्रमण संबंधी, कोई भी व्रतों संबंधी, नियम संबंधी, अतिक्रम, व्यतिक्रम, अतिचार, अनाचार के दोष लगाए हो वो सभी दोष मेरे मिथ्या हो, मिथ्या हो, मिथ्या हो। तत्सम इच्छामि दुक्कडम। हे प्रभु, अनादिकाल से अब तक मेरे जीव ने देव शास्त्र गुरु भगवान, नव देवता, पंच परमेष्टि जी, चतुर्विध संघ या अन्य किसी भी जीव की निंदा, आलोचना, अभिनय, अवर्णवाद किया हो वो सभी दोष मेरे मिथ्या हो, मिथ्या हो, मिथ्या हो। तत्सम इच्छामि दुक्कडम। हे प्रभु, अनादिकाल से अब तक मिथ्या हो प्रभु, मैं आपके चरण शरण में आया हूँ। जिनेंद्र भगवान के दर्शन करने का, चतुर्विध संघ का सानिध्य पाने का, जिह्वानी के श्रवण करने का,
क्या? हे प्रभु, जब तक मैं मोक्ष पद को नहीं प्राप्त कर लेता, तब तक आपके चरण मेरे हृदय में विराजे और मेरा हृदय आपके चरणों में विराजे। ऐसी भावना ये वचन बोलूं, ऐसी मुझे सद्बुद्धि दो। हे प्रभु, मुझे जब कभी भी मरण आवे, मेरा मरण चतुर्विध संग के सानिध्य में उत्तम त्याग संयम पूर्वक, मैं पापी हूँ, मैं क्रोधी हूँ, मुझे क्षमा करो, मुझ पे कृपा करो। स्वामी दुख को कम को भोगिलाओ सुवई गमनम। रिश्तों का कोई अस्तित्व ही नहीं बचेगा। इस बात को हमें समझाने के लिए आ रहा है आचार्य पवित्र सागर महाराज, संस्कार पाठशाला के विद्यार्थी, छोटे छोटे बालक और बालिका, रतनगर जैन समाज के। उनके लिए एक बार जोरदार ताली होना चाहिए। मैंने कहा संस्कार और परवरिश बहुत मायने रखती है। सिर्फ पढ़ लिख कर कोई अच्छा इंसान नहीं बन जाता। इस बात को समझाने के लिए शुरुआत करते हैं। 1 2 3। तापमान झाले आहे। वरचा लाईट लाव. अरे पांढरा. कुणाचा कॉल आहे? अरे कुणाचा कॉल आहे? राज पहा जरा. पप्पा तुम्हीच पहा, मी गेम खेळतोय, मी जिंकायला चाललोय. बेटा पूर्वी. पप्पा मी मेकअप करत आहे, तुम्ही उचला कॉल. अरे काय करावं या कोणाचं? कोणीच ऐकत नाही. मीच पाहतो कोणाचा कॉल आहे. अरे शुभचा कॉल आहे. बोल ना शुभ. जय जिनेंद्र. बोल ना शुभ, काय म्हणतोय? अरे आज संस्कार श्री माताजींचे प्रवचन आहे, तर तुम्ही सगळे याल का? पाहतो घरच्यांना विचारून. बरं ठीक आहे. रागिनी ऐकतीस का? काय म्हणता हो? मला शुभचा कॉल आला होता. काय म्हणाले ते? मंदिरात संस्कार श्री माताजींचे प्रवचन आहे, जायचे का आपण? मी तुम्हाला सांगितले ना, माझ्याकडे बिलकुलच वेळ नाहीये, मला किट्टी पार्टीला जायचे आहे. ओके ठीक आहे, मुलांना विचारून बघतो. बेटा पूर्वी तू चलतीस का माझ्यासोबत? पप्पा काय हो तुम्ही मंदिर करत असतात? PVR ला नवीन सैयारा पिक्चर लागला आहे, चला आपण जाऊया. थांब राजशी बोलून बघतो. बेटा राज. डॅड आय एम बिझी, माझे मित्र येणार आहेत, आम्ही गेमिंगचा प्लॅन ठरवलाय. ओके ठीक आहे, माझी पण बिझनेस मीटिंग आहे आणि कोणीच यायला तयार नाही. शुभला कॉल करून सांगतो. हॅलो शुभ. अरे हा बोल ना राज. अरे आमचे जमणार नाही, सगळेच फार बिझी आहे. माझी पण बिझनेस मीटिंग आहे. बरं ठीक आहे, आम्ही जाणार आहोत. ओके. उजव्या हाताला ती आहे लाभची फॅमिली. तुम्ही पाहिले की कशा प्रकारे सगळे बिझी आहे. किट्टी पार्टी मध्ये, मोबाईलच्या गेमिंग मध्ये, पिझ्झा पार्टी मध्ये, कुणाला सैयारा पिक्चर पाहायला जायचं आहे, कुणालाच धर्मासाठी वेळ नाही. अशी फॅमिली आहे माझ्या उजव्या हाताला. ती फॅमिलीचं नाव आहे शुभचंदची फॅमिली, लाभचंदची फॅमिली. आणि माझ्या डाव्या हाताला आहे शुभची फॅमिली. आता शुभच्या फॅमिलीमध्ये काय घडतं ते आपण सगळे मिळून पाहूया. आज घरी आरती उतारू. स्वाध्याय का करायचा आई? नुसतं जैन असल्याने काय फायदा बेटा? आचार्याने जैन असायला पाहिजे, त्यासाठी जैन धर्माचे सिद्धांत कळावे म्हणून स्वाध्याय करायचा. बरं आई. अरे सुभद्रा. हा बोला ना. अरे सुभद्रा. हा बोला ना. अरे आज मंदिरात संस्कार श्री माताजींचे शिबिर आहे, प्रवचन आहे, तू येणार का?
अहो पण आमच्या आज लेडीज ग्रुपची किटी पार्टी होती, पण ठीक आहे, आज मंदिरात जायची तर मी ती कॅन्सल करेल. बरं ठीक आहे, लवकर तयार व्हा. ठीक आहे, रागिनीला फोन करून सांगते. बरं. हॅलो रागिनी. अगं आज मला अत्यंत महत्त्वाचे काम आहे, त्यासाठी मी पार्टीला येऊ शकणार नाही. प्रयत्न तर करून पहा. नाही तुम्ही सगळे जा. ठीक आहे. बेटा ब्राह्मी, आपल्याला बाहेर जायचे आहे, तर तू मला घरकामात मदत कर. बरं. बेटा श्रेणी, तुझं सगळं झालंय का? आपल्याला बाहेर जायचे आहे. हो आई, माझं सगळं झालं आहे, मी पण तयार होतो. झाले का सगळे तयार? चला मग. हो. एक मिनिट. जयकारा गुरु माता, जय जय गुरुमा. हा आपण आपल्या अमृतमय वाणीने आम्हा सर्वांना जीवन जगण्याचा सत्य मार्ग बतावा. वंदनी माताजी, वंदनी वंदनी. मंगलाचरण. मंगलम भव्य जीवांनो, मनुष्यभाव मिळणे दुर्लभ आहे, लक्षात घ्या. आणि त्यात जैन कुल मिळणे तर अति दुर्लभ आहे. जीवन राग द्वेष करण्यात व्यस्त घालू नका. अशुभ क्रियेतून मन हटवून शुभ क्रियेत मन लावा.
चिरोनी स्तुती. हजार तू सगळे दर्शन घेतील मध्ये रस्त्यात. दृश्य आहे. नमोकार मंत्र बोलूया. नमो अरिहंतानं, नमो सिद्धानं, नमो आर्यज्ञानं, नमो वज्रायानं, नमो लोहे सहस्रो मंगलानं च सव्येसी परमं हवै मंगलम्. मुलांनो, चला आता आपण रिव्हिजन करूया. मुलांनो, रत्नात्रय किती आहे? रामी बेटा सांग. रत्नात्रय 3 आहे. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. व्हेरी गुड. देवगती, मनुष्यगती, जिनेन गती, नरक गती. व्हेरी गुड. पाप किती आहे? जरा बेटा सांग. पाप 5 आहेत. झूठ, चोरी, हिंसा, परिग्रह, खुशी. खुशी. तीर्थंकर किती आहेत? कोण सांगते? श्रेणी बेटा सांग. तीर्थंकर 24 आहेत. आणि आपल्या इथे जे मुन्नायक भगवान आहेत ते कितवे आहेत व त्यांचं नाव काय? 23 पार्श्वनाथ भगवान. व्हेरी गुड. मुलांनो, चला आता आपण लांछन गीत म्हणूया. वर्धमान 24 दिनांचे लांछन 24, भव्य जनांना नित्य सराया केले कवनास. वृषभजिनाला बैल शोभतो हत्ती हरिदास. सव्वा पक्षी पद्म पद्म प्रभुला, देव सुभाष स्वस्तिक साधे चंद्र चंद्र प्रभुला. पुष्पदत्तपती मगर विराजे शीतल श्रीवृक्ष. श्रेयांसाते गेंडा चिन्हची वास पूज महिष. विमल दिनांचे सुकर लांछन अनंत सायाळ. वज्रचिन्ह ते धर्मचिन्हाचे शांती हरिण बाळ. कुंकुनांदा वक्रा साजे अलनाथ मीन. मल्ले कुंभ मुनी सूरज कासव नमीस नीलकमल. नेमिनाचे शंख शोभवी पाज सर्ववना. नमस्कार त्या वीर प्रभूंच्या श्रीरांतील चरणा. ब्राह्मी बेटा सांग. जेवणाच्या आधी नमस्कार मंत्र म्हणावे. व्हेरी गुड. जेवणाच्या आधी नमस्कार मंत्र म्हणावे. व्हेरी गुड. श्रेणी बेटा सांग. दररोज मंदिरात जावे व दर्शन घ्यावे. व्हेरी गुड. स्वरा बेटा तू सांग. मोठ्यांचा आदर करावे. खोल बेटा सांग. रात्री भोजन नाही करावे. पार्थ तू सांग. मांस मध्यम मधाचा त्याग करावा. मला तो आपण पंचदशी स्तुती पाठ केली होती. कोणाकोणाला लक्षात आहे? चला आपण म्हणूया. चार घातिया नाश करे अरिहंत प्रभु कहलाते हैं. मुनिवर को बड़े पढ़ाते हैं. उपाध्याय कहलाते हैं. रत्नात्रय को
पाहिलेली आहे. एक दृश्य होतं, जिन मंदिरामध्ये भक्तिभावाने भाविक आले आणि त्यांनी माताजींचं सुंदर असं प्रवचन ऐकलं. माताजींनी आपल्या प्रवचनामध्ये खूप गर्भित अर्थ सांगितला. माताजी म्हटल्या की आपण जीवन जगण्याचा सत्य मार्ग शोधला पाहिजे. श्रावकांनी दान केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, हा श्रावकांचा धर्म आहे, याच्यामध्ये कधीही मागे हटू नये, असं माताजींच्या प्रवचनाचा मुख्य गर्भित हेतू होता. दान आणि पूजा करा. बोला एकदा संस्कारशी माताजींची जय. त्यानंतर तुम्ही एक दृश्य पाहिलं ज्यामध्ये पाशरेच्या आमच्या ओम श्री, आमच्या शिक्षिकेचं नाव होतं ओम श्री. त्यांनी लहान मुलांना खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेलं आहे आणि शेवटी त्यांनी म्हटलं की रोजचे पाळायचे नियम सांगा श्रावकांचे. तर मुलांनी खूप छानपणे सांगितलं की रात्री जेवण नको करायला, पाणी गाळून प्यायला पाहिजे, रोज मंदिरात जायला पाहिजे, मोठ्यांचा आदर करायला पाहिजे, मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे. हे सगळं लहान लहान मुलांनी सांगितलंय. एकदा पाचशेच्या विद्यार्थ्यांकरता जोरदार टाळ. तुम लोग एक माइक ले लो हाथ में. प्लीज हा बोल ना. मम्मी किती पार्टीला गेले आणि पप्पा पण बिझनेस मीटिंगला गेले. तुम्ही सगळेच लवकर घरी या. पिझ्झा पार्टी करूया, गेम खेळूया, मजा येईल ब्रो. ओके. मजाच मजा. हा पिंग पॉंग. हा आता आपण म्युझिक लावून डान्स करूया. चला पिझ्झा मागवा. पिझ्झा बॉयला कॉल करा. हॅलो हॅलो, एक पिझ्झा द्या. ऍड्रेस, तुमचा ऍड्रेस सांगा. ऍड्रेस प्लॉट नंबर 3, हा वैभव नगर, नांदेड. अच्छा, कुठून यायचं? मालेगाव रोडवरून का? येतो. किती जण, किती पिझ्झा आणायचे? एकच बस झाला. अच्छा ठीक. चलो नेक्स्ट. इकडे तुम्ही पाहिलं की लाल काही आयतं भेटलेलं आहे. पैशाची काही चिंता नाहीये. पप्पा बिझनेसमॅन आहे आणि तो सगळ्या पार्ट्या वगैरे करण्यामध्ये मस्त आहे. अशा प्रकारचं हे दृश्य होतं. आता परत एक मिनिट फिर से एक बार. शुभ स्वाध्याय करत आहे आणि लाभ त्याच्या घरी पोहोचला आहे. लाभचं काय म्हणणं आहे पाहूया. अरे लाभ, किती दिवसानंतर, अरे किती वर्षानंतर भेटलास. कसा आहेस तू? मी दररोज स्वाध्याय करतो का? अरे हो, संस्कारश्री माताजींनी दररोज 10 मिनिटाचा स्वाध्यायाचा नियम दिला होता. अच्छा, असं आहे का? अरे बस पाणी आणतो ना.
अरे वहिनी आणि ब्राह्मी कुठे आहेत? अरे वहिनी आणि ब्राह्मी रतननगर मध्ये महाराजांना आहार देण्यासाठी गेल्या. येत असतील. बरं बरं. हे बघ आल्याच की. जय जिनेंद्र. आशीर्वाद हो. चांगले संस्कार आहेत तुझ्या मुलीचे. अरे हो ना. नुसतं गप्पा मारतायत की त्यांना पाणी पण दिलं आहे. अरे चा ते तर विसरलोच की. आण नाही का. अरे गरम पाणी. आमच्या इथे सगळे गाळून पितात पाणी आणि गरम पण पितात. छान. बोल ना लाभ काय होतं एवढ्या वर्षानंतर. अरे तुला काय सांगू रे, मला पैशांची गरज आहे रे. अरे तू काय टेन्शन घेत आहेस. मी आहे ना. एवढं टेन्शन घेऊ नको. अरे तुला काय सांगू, कुठून सुरुवात करू, काय काय सांगू. अरे राज 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 काय झालं राजला. काय करतोय राज. अरे आपल्या राजने ना मला खूप टेन्शन देऊन ठेवलंय. मोबाईलच्या नादात त्याचा अभ्यासामध्ये मागे पडला आणि त्याला माझ्या बिझनेस मध्ये घेतलं. थोडा हातभार पण लागेल आणि तो पण सेट होईल. मग काय प्रॉब्लेम आहे. अरे तुझ्या व्यसनीपणामुळे, दारू पिल्यामुळे, वाईट संगतीमुळे पैशाचा सगळा चुराणा करून ठेवलाय. अरे म्हणून तर लहानपणी संस्कार द्यावा लागतात. तू लहानपणी त्याचे लाड केलेस. हो ना, आमचं चुकलं. बघ ना आता माझा सगळा बिझनेस ठप्प करून ठेवलाय. उधारीच वाढून ठेवली आहे सगळी. अरे तुला माहितीये का आमचा श्रेणी IT मध्ये जॉब लागलाय. त्याचा खूप चांगला कमवतोय. पगार येत आहे. अरे तुझे मुलं तर खूप पुढे गेली आहे. तुझं नाव मोठं करत आहे. चांगलं आहे. हो ना. अरे मला एक सांग बरं, मला समजलं नाही. एवढ्या दगदगीच्या जीवनात, एवढ्या महागाईच्या जीवनात तू एवढं टेन्शन फ्री कसा राहतो रे. अरे हे बघ अनावश्यक खर्च वाढला की स्ट्रेस वाढतो. जसा माझे दोन्ही पोरं समजूतदार निघाले. त्यांना म्हणलं की 2 सेपरेट 2 व्हीलर घेऊन 1 4 व्हीलर घेऊन मस्त ऐश्वर्याची जिंदगी जगता येईल आपल्याला. पण म्हणाले कशाला परिग्रह करायचा. परिग्रह बापांचा बाप असतो. हो ना रे, इथं चुकलं आमचं. माझंच बघ, मला घराचा EMI, गाडीचा EMI, बिझनेसच्या लोनचा EMI, सगळं प्रेशरच प्रेशर. नुसतं टेन्शन आलंय मला. अहो भाऊजी, आता जे मी सांगणार आहे ते तुम्ही ऐकून आश्चर्य होसाल. आमच्या घरात फक्त 5-6 जण राहतात आणि आम्ही तिच्यात 2च मोबाईल वापरतो. तिच्यात आम्हाला खर्च पण कमी लागतो आणि वेळ पण कमी होतो. हो ना, आमचं इथं चुकलं ना. हो मग सर्व होईल ठीक बरोबर तुझं. अरे धन्यवाद रे, तुझे खूप उपकार झाले माझ्यावर. तू माझी मदत केली. अरे काय नाही. एक साधर्मी दुसऱ्या साधर्मीची मदत करणे त्याचे प्रथम कर्तव्य आहे. आणि तू त्यात माझा मित्र आहेस. लहानपणापासून मित्र आहे आपण. तरी रे तू माझे खूप उपकार केले. बरं ठीक आहे. वर्षानंतर आणि त्याची हालाकीची परिस्थिती झालेली असते. पैसा कमी पडतोय. मग त्याला मदतीसाठी अपेक्षा असते. इथं आल्यानंतर त्याला पैशाची मदत होते आणि शेवटी आपला जो शुभ आहे तो म्हणतो की एक साधर्मीने दुसऱ्या साधर्मीची मदत करायलाच हवी. हा खूप महत्वाचा त्याने संदेश दिले आहे. एकदा जोरदार करायला दोघांच्या फॅमिलीमध्ये होत आहे ते दृश्य इथे उघडणार आहे. 20 ते 30 वर्षानंतर काय झालेली आहे परिस्थिती शुभची आणि लाभची आपण पाहूया. म्हातारे झालेले दिसत आहे शुभ बाबा. बायको थोडी तरुण वाटते. मुली पहा ना. हो पूर्वीच पहा दुसऱ्या धर्मात लव्ह मॅरेज केलं तिने. हा, आणि आपले मुलं आपल्या शब्दाबाहेर नाही. हो ना. आपण लहानपणी त्यांना पाठशाळेत पाठवले. तर पाठशाळेत त्यांना चांगले संस्कार दिले. हो ना. ऐक ना. हा बोला. अरे आपण लाभला भेटायला जाऊ. किती वर्षापासून आपण त्याला भेटलो नाही. हो ना, चला ना. त्याची काही खबरदार नाही. हो ठीक आहे. हा आई वडिलांसोबतच आहे. हे महत्वाचं दिलेलं आहे. वृद्धाश्रमामध्ये लाभ बसलेला आहे आणि आता तिथं त्याला भेटण्यासाठी येत आहे शुभ आणि त्याची बायको.
कसं वाटतं ते? हा हळू 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 हा. बसा खुर्चीवर बसा. अरे जय जितेंद्रला ओळखलं नाही का? किती वर्षानंतर भेटला रे. अरे हो ना रे, बघ माझी कशी दशा झाली आहे. अरे का केली अशी दशा. आणि काय करावं, माझ्याच पाप कर्माची फळं भोगत आहे मी. बघ ना आता राजसाठी मी काय काय नाही केले तुला तर माहितीच आहे. पण त्यांनी आणि सूर्याने मला घराच्या बाहेर काढलं आणि वृद्धाश्रमामध्ये टाकून दिलं. बघ ना आता किती वाईट झालं. या घटनेमुळे रागिणीला धक्काच बसला आणि ती मला अर्ध्यातच सोडून गेली. अरे म्हणून तर संस्काराचे बीजारोपण लहानपणी असतानाच करावे आणि ते पाठशाळेतच होते. संस्कार दिए बिना बच्चों को सुविधाएं देना पतन का कारण होता है. संस्कार दिए बिना बच्चों को सुविधाएं देना पतन का कारण होता है. सुविधाएं अगर आपने बच्चों को नहीं दिए तो हो सकता है वो थोड़ी देर के लिए रोएंगे. आपने बच्चों को गाड़ी नहीं दी, बच्चों को मोबाइल नहीं दिया, सुविधाओं को नहीं दिया, तो हो सकता है कि बच्चे थोड़ी देर के लिए रोएंगे. पर अगर संस्कार नहीं दिए तो जिंदगी भर के लिए रोएंगे. अशा प्रकारे हे शेवटचं दृश्य होतं की आता तुम्हाला विचारतो मी प्रश्न की लाभधारी की शुभधारी. लाभधारी की शुभधारी. कारण की शुभची फॅमिली शुभ क्रियेमध्ये होती. स्वाध्याय करणं, प्रवचन ऐकणं, पाठशाळेमध्ये जाणं, विचार सही क्या है गलत क्या है इसका डिसीजन उनके बच्चे ले पाए. इसका कारण क्या था? आध्यात्मिक शिक्षण. सिर्फ लौकिक शिक्षण लेके ये वाली अकल बच्चों में नहीं आती है सही क्या और गलत क्या समझने वाला. इसका मतलब जो शुभ की फैमिली शुभ क्रियाओं में लगी थी उनका जीवन में उद्धार हुआ, उनका जीवन में प्रगति हुई, समृद्धि भी रही. और आपने देखा कि लाभ की फैमिली पैसा पैसा करती रही और बच्चों के ऊपर ध्यान नहीं दिया और अंत में क्या दशा और दिशा उस फैमिली की होती है. तो इससे हमें समझ में आया कि लाभ से शुभधारी. एक बार जोर से बोलेंगे सगळे. शेवटचं दृश्य आहे पाचशेच्या विद्यार्थ्यांचं. जेवढे कोणते इथे पाचशेचे विद्यार्थी असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. पाचशेच्या विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचं. सगळे मागचे पण माताजी को भी भेजो. माताजी ने जो रोल किया है उसके लिए एक बार जोरदार ताली बजाइए. आप सबको मैं सच बात बोलूं, सच जब माताजी आ रहे थे ना तो मेरे रोंगटे खड़े हो गए थे. सच्ची माताजी नहीं है वो माताजी. हाँ चलो रेडी क्या? एक मिनट. Oh
सांगितले की परवा अहमदाबादमध्ये जो प्लेन क्रॅश झाला, परवाचा अहमदाबादमध्ये जो प्लेन क्रॅश झाला, त्या प्लेन क्रॅश मध्ये तुम्ही बघितलं की तो प्लेन घुसलं तर मुलांच्या हॉस्टेलमध्ये, आणि त्या मुलांच्या हॉस्टेलमध्ये जे भोजनगृह होतं त्या भोजनगृहावरती ते समोरचा भाग गेला होता आणि त्या ठिकाणी मेजर मेडिकलचे डॉक्टर झालेले मुलांचा मृत्यू झाला होता. आणि त्याच्यामध्ये वाचले ते जैन मुलं, ती जैन मुलं रात्री जेवायचं नाही किंवा त्या मेसमध्ये खायचं नाही, कांदा लसूण म्हणून बाहेर जैन भोजनालयात जात होते. याच्यापेक्षा मोठं उदाहरण आहे. आणि जसं सांगितलं, वृद्धाश्रमातली घटना सांगितली. 4 वर्षापूर्वी नांदेडमधलीच घटना आपल्याला माहित असेल की सगळे वृद्धाश्रमात गेल्यानंतर कागदपत्रावर सही करायला स्वतःच्या पोराला सुनीने सही करून दिली नव्हती. आमच्याकडे 10-12 बायका 4-5 जण जाऊन काय करायचं आम्ही केलं, त्याच्यासाठी सही करायची. म्हणजे वृद्धाश्रमात दाखल करण्यासाठी परवानगीची सही सुद्धा दिली. आणि अजून एक महत्वाचं, सर हे सगळं तुम्ही करत असताना हे खूप आवड प्रॅक्टिकली आवड, कारण 1 किंवा 2 आहेत ते सुद्धा ऐकत नाही. आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं, त्यांना नक्की काय चाललंय, त्यांच्या जीवनात काय चाललंय हे आम्हाला कळत. त्यांच्या डोक्यात काय आहे. आज एका दिवसात 3 असे मोबाईल मला दिसले, ज्या 3 मोबाईल मध्ये लपून वार्तालाप चालू होते. हे माझ्या दृष्टीला पडले. आता आपण नेहमी काय सांगतो मुलांना, जे लपवलं समजा पुढे ऍक्सिडेंट होणार. आज मी बघितली 3 मोबाईल, मी त्यांच्या पालकांना सूचना दिली. आता मला एवढं सांगायचंय की हे जे चालू आहे हे टिकणं आवश्यक, हे टिकणं आवश्यक. दर रविवारी सरांचा वेळ देतात, ग्रुपवर टाकतात, स्लाइड तयार करतात. त्या स्लाइड टाईप करायला किती वेळ लागतो, बरोबर आहे, आणि 2 तास ते चालू असतं. पण सरांना याच्यासाठी रोज 3 तास द्यावे, बरोबर आहे. आणि ही लेकरं या लेवलला नेणं सोपं नाही. आणि म्हणून माझी सगळ्यांना कळण्याची विनंती, आपण एखादी निर्माण केलेली गोष्ट टिकणं महत्वाचं. आणि टिकवण्यासाठी एक छोटासा एक आपलं नियोजन आहे की या मुलांना दर रविवारी त्यांची काही अपेक्षा नाही, पण आपण जबाबदारी म्हणून एक खाऊ म्हणून सात्विक अन्न इथे तयार करत असतो. आणि त्याची राशी आहे एका रविवारची अंदाजे 1500 रुपये. वर्षातून 48 रविवार, 48 रविवार लक्षात घ्या. आपल्याला 48 असे दातार पाहिजे की ज्यांनी 1500 रुपये आपल्याला द्यायचे. हे कशासाठी आहे, हे मुलांची इन्व्हेस्टमेंट आहे, मुलांची गुंतवणूक आहे. आणि कोणावरही एकावर लोड पडू नये आणि मंदिरवर पडूच नये, लक्षात घ्या. आणि जर वेळ आलीच तर आम्ही त्याला समर्थन कुठून निधी उभा करायचा आम्ही बघू. पण माझी कळकळीची विनंती, सुरुवात केलेली आहे. सक्षम प्रांजली बटून वारेल यांनी